तुषार सोनवणे यांनी धावतं समालोचन केलंय. तुषारचं नो डाऊट. सध्या मॅच कडे जाऊ. इतिहास सांगत राहिलं तर रात जाईल. तुषार चांगलं समालोचन करतायत. आता सध्या आजकाल इतिहास भरपूर गेलाय. कॉमेंटेटर तुषारने इथे गुणलेखनासाठी यावं, शेंगा घ्यावं हातन. चला मॅच सुरू झालाय. DH बॉय जुचंद्र विरुद्ध भाव्या 11 असा हा मॅच होतोय. टॉस जिंकल्यानंतर DH वाईज जुचंद्र टीमने निर्णय घेतलाय. मितेश शेंगोटे यांना पहिलाच बॉल कुणालचा शॉर्ट बॉल फुल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. झेल टिपता आला नाही, परंतु हा चेंडू गेला सीमारेषे पार. मिळत्या धावाच्या कॅमेरामॅन चषक चौकार. मितेश शेंगोटे मॅन ऑफ द मॅच मेडल आहे. तो टाटच द्या मला वाटतं. अख्खा टाट दिलाय. म्हणजेच बस्ता कसा बांधतान साखरपुड्याला गेल्यावर जे देतो ना आपण होणाऱ्या बायकोला, तसं हे मितेशला दिलंय. सगळं खुश आहे मितेश. सर्व आहे. गॉगल, कॅप, घड्याल, ट्रॉफी, स्टॅमिना वाढवायला केली. थम्सअप पण आहे, कोंबडी पण आहे, येईल. आणि कोणाला किती बियर आहेत संदीप सर? डब्बा. चेतनला एक डब्बा आहे. चिरागला एक डब्बा आहे. चिरागला एक डब्बा आहे. अनिकेतला एक डब्बा. अनिकेतला एक डब्बा. रवीला एक डब्बा. या आणि अजिंक्य मधले कल्पेश मूर्ती अजिंक्य संघाला चेतनला आहे. आणि नाही ध्रुवला पण असेल एक. ध्रुवला एक आहे. ध्रुवला एक. हार्ड लक परंतु गुड लक पुढच्या वर्षीसाठी. चँगला एक आणि ध्रुवला एक अशा दोन द्या. रवीला एक. रवीला एक द्यायचंय. रवी असं काही घेत नाही पण फॉर्मॅलिटी. पार्टनर भरपूर आहे. एक रवीला द्या. एक चिरागदाला द्या. कॉंग्रॅच्युलेशन. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या संघाने नाव कमावलंय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अक्षय. दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर आता आर्यन बाद झालाय आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या भाव्या 11 टीमला. गॉन. नवीन बॅट्समन अंकित गेलाय. होळी चषक 2025 मध्ये तुम्ही बघतायत भाव्या 11 आणि DH जुचंद्र असा मॅच. पुढे येऊन खेचला जातो. या चेंडूला चेंडू हवेत आहे. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मितेश करत नाही कोणतीच चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 10. बॅट्समन पटापट पाठवा. जास्त वेळ तुम्ही घालवताय. टाइमपास कुठल्याही संघाने करायचा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन पाठवायचा आहे प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जाताना दिसतात आपल्याला. विनीत. नवीन बॅटर विनीत गेलेत. 10 वर 2 गडी बाद झालेत बॅटिंग करताना. भाव्या 11 जुचंद्र टीमचे तुषार सोनवणे आमच्या सोबत जोडले जात आहेत. वेलकम तुषार. खूप खूप धन्यवाद संदीपजी गावण. यावेळेला जर पाहिले गेले तर सर्व बॅट्सचा वापर केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मनीष कुठलीच चुकी होणार नाही. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विनीत बॅक टू दी पवेलियन. लगेच चला मैदानाच्या नवी फलंदाज पाठवायचे आहेत प्लीज. बॅट्समन पाठवून द्या. आणि पहिली विकेट हॅट्रिक साजरी केलेली आहे गोलंदाज कुणालने. कॉंग्रॅच्युलेशन कुणाल. ब्रिजर बॉईज प्रेझेंट जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा होळी चषक 2025 मधील या 9व पर्व. आणि ह्या पर्वामध्ये कुठलाच गर्व नाही या आयोजकांना. त्या 9व्या पर्वामध्ये आपण विकेटची हॅट्रिक साधली आहे. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन.
10 धावा 3 गडी बाद. पहिले षटक सुरू आहे. 2 षटकांचा मॅच होते आणि दर्शन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जातात. अक्षय साठम यांनी म्हटलं होतं की अर्नाळा बस चुकली त्यामुळेच ते थांबलेत अजून. दर्शन म्हात्रे मैदानाच्या आत. शेवटचा बॉल टाकण्याकरता कुणाल पाटील तयार. कुणाल पाटील फुलटॉस बॉल. हल्ला केलाय. चेंडू पाठवून दिला. थोडंच लोंगण पट्ट्या बाहेर. बिग बिग बिगी सिक्सर. क्या बात आहे. थँक्यू डीजे. चांगलं टायमिंग या फटक्यावरती पाहायला मिळालं ते म्हणजेच दर्शनचं आणि त्याच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करता षटकार आलाय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी जर पाहिलं गेलं तर 16 धावसंख्या फटकावरती लागले गेले. 16 रन संदीप स्कोर कार्ड. परंतु संदीप सर 3 विकेट कुठेतरी गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. परंतु विकेट गेल्यानंतर कुठलाही प्रेशर दबाव मध्ये येऊन खेळताना दिसत आहे. दर्शनने दबावामधून बाहेर करणारा षटकार ठोकलाय म्हणजे कमबॅक केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस कमबॅक तर केलं. परंतु दोन्ही टीमला माझ्या सूचना असेल की लवकरात लवकर आपण मॅच सुरू करा. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. वेळेला महत्व द्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज आता रमेश पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. होळी हा उत्सव आपण साजरा करतोय आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. रमेश तयार. समोर सुद्धा बॅटर तयार. स्ट्रायकिंग कडे दर्पण प्रथमतः समोर जाईल. फुल पिच बॉल होता. ऑन साइडला खेळून काढल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला एकदा मिळाली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 18. तुषार 18 धावा झालेत आणि धावसंख्या जी आपण बघतो ती चांगली आहे. स्थिती चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. नक्कीच 18 धावा धावफटकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसऱ्याचा आपण खेळ जरूर पाहतोय. प्रगतीपत्र पहिल्या बॉलवरती जर पाहिले गेले तर चांगला फटका खेळला गेला आणि या बॉलवरती 2 धावा आल्यात. 18 धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. दर्पण एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि आजच्या दिवसात दर्पणने देखील तेवढीच चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साध्य केले. रमेश पुन्हा एकदा तयार ओव्हर दी विकेटने. इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल स्वतः रमेश येतील आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर एक चांगला झेल टिपलाय. दर्पणच्या खेळीला पूर्ण विराम. 4था धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला भाव्या 11 या संघाला परतावं लागेल दर्पणला. नवीन बॅट्समन आता गेलेत विनीत बुरकुंड. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. कॅप ती बघताय तुम्ही जी त्याच्या डोक्यावर ते निखिल पाटील यांनी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच साठी दिलेली कॅप आहे. म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स यांच्याकडून मेडल्स उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर आपण बघतायत फ्रूट बकेट सुद्धा आहे. गॉगल्स आहेत. वॉच सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत कारण ही आश्रयदादी जर नसते तर इतकी मजा या स्पर्धेला आलीच नसती. गोलंदाज रमेश तयार. नवीन बॅटर विनीत बुरकुंड करता. ओव्हर पिच बॉल होता. चेंडू सरळ खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. स्ट्रेट लॉंग ऑन मधून थ्रो जाईपर्यंत 2 धाव मिळतात विनीतला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 20. स्कोर बोर्ड इज 20. येस मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे अगदी जर पाहिले तर आई जीवदाने ॲक्रेलिक वर्क त्याचबरोबर श्री समर्थ कृपा लेझर वर्क यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. मेडल जर पाहिले गेले तर मातृभूमी स्पोर्ट्स. त्यानंतर जर पाहिले गेले तर कॅप निखिलजी पाटील. जी वॉच आहे ती सागरजी पाटील. त्यानंतर जो गॉगल आहे जयेश जी भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला. त्यानंतर जर पाहिले तर फ्रूट कल्पेशजी भोईर. या पुढचा बॉल इथे जर पाहिले गेले तर ऑप्स्टिकच्या थोडंसं बाहेर राहिला. पंचाचा इशारा आलाय. इट इज अ वाईड बॉल. त्यानंतर जर पाहिले गेले तर थम्सअप पुन्हा एकदा कल्पेशजी भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्यानंतर जी पेस्ट्री आहे ब्रिझर बॉईज यांच्या माध्यमातून जोर आपल्याला पाहायला मिळते. जे शर्ट आहे भैरव कलेक्शन तेजजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. आणि जी कोंबडी आहे चेतनजी पाटील. जवळपास 8 ते 9 पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला केलाय प्रहार. चेंडू सीमारेषे पार. विनीत बुरकुंडच्या बॅट मधून षटकार. विनीत बुरकुंड आज कडक फटकेबाजी करतायत. 2 बॉल मध्ये 8 धावा त्याने बनवलेत. संघाची एकूण धावसंख्या 4 गडी बाद 27. सागर पाटील इथे पारितोषिक लावतायत. एक चांगले कार्यकर्ते आहेत. अजूनही
2 मारले सागर, अजून 2 मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या खेळाडूला. सागरचे पाटील हे स्टेजच्या समोर आहेत, प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांच्या सोबतच कल्पेश भोईर यांना सुद्धा तुम्ही बघू शकता. पुढचा बॉल मिडल स्टंपवर जाणारा बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केला, बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, 1 धाव पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली दोघांमध्ये. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या 29, स्कोर इज 29. चांगल्या धावगतीने बॅटिंग करणारा संघ तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. 29 धावा धावफटकावर लागल्या गेल्यात. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आहे आणि ब्रिजर बॉयचं कौतुक करावं तितकं कमी राहील. जुचंद्र परिसर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, परंतु संदीप सर अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा वर्षातून एकचदा आपण पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल, ओव्हर पिच बॉल, त्यावरती पुन्हा एकदा केलाय आक्रमण, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता मॅसिव्ह हिट, षटकार. एकूण धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 36चं आव्हान असेल एसएससी बॅच विरुद्ध डोंगरी. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अक्षय साटम याला तुम्ही बघणार आहात. ब्रिजर बॉईज प्रेझेंट ज्योतिंद्र गावची आवडती स्पर्धा आहे आणि घाई करा, दोन्ही टीम ज्या आता मॅच खेळतील त्यांनी सहकार्य करा. चला चेतन मनीष म्हात्रे आम्हाला माहिती देतील की हा मॅच किती षटकांचा होईल. 2 षटकांचा असा मॅच असेल. ओटीयू चला 2 ओव्हर आहे, कारण की मला वाटतं या शेड्यूलचा लास्ट मॅच आहे. इथे नॉकआउट मॅच एसएससी फ्रेंड आणि डोंगरी बॉईज चंद्रपडा. टेल असा कॉल, हेड आलाय, टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन एसएससी फ्रेंड. डिसिजन बॅटिंग, एकंदरीत बॅटिंग करायचं, चांगला खेळ राहिलाय टीमचा. मोठमोठ्या संघांना तुम्ही पराभव केले, काय म्हणाल? आमचा संघ चांगलाच आहे, समोरचे बलाढ्य संघ होते पण आमची एकी चांगली होती. आणि आज जर ही मॅच जिंकलात तर जल्लोष कसा असेल? जल्लोष तर आहे, आमच्या मुलांना एवढा कॉन्फिडन्स नव्हता पण आज आम्ही 2 राऊंड जिंकलो, आम्हाला खूप चांगलं वाटतंय. संजितने जो सेलिब्रेशन केलं त्याबद्दल काय बोलशील? तो उत्साही होता, तरी तो चांगला मुलगा आहे. म्हणजेच कोणाला नाराज करण्याकरता नव्हता. रवी कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही देखील मॅच जिंकलाय. टॉस हरलायत परंतु निर्णय कसा जिंकला असता तर बॅटिंग केली असते, आम्ही फिल्डिंग करायची आहे. आणि दरवर्षी पाहिलं या ब्रिजर बॉयच्या स्पर्धेमध्ये चंद्रपाडा संघाचा अधिराज्य राहिलाय, म्हणून ही मॅच देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल. हो, आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचा ठसा ठेवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील तर. टॉस जिंकला एसएससी फ्रेंड, वन टू टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षय. आमच्या समेत पुन्हा ते या ठिकाणी जोडले जातील, तुषार सोनवणे जोडले जातील. 12 मध्ये 36 बॅटर पाठवून द्या. बॅटर जात आहेत समित पाटील आणि मितेश भोईर, हे 2 बॅटर जात आहेत. मितेश भोईर अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता. आय थिंक हा जो मॅच सुरू आहे तो सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. अतिथी कक्षासमोरच आकाशजी दाखल झालेले आहेत. आकाशजी मोरिया साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. शिवसेना शहर प्रमुख ग्रामीण आकाशजी मौर्य साहेबांचं आगमन झालं. वेलकम आकाशजी मौर्य, आपका तह दिल से स्वागत है इस होली चषक 2025 में. पंचांचा इशारा आलाय ललित भोईर सरांचा. मॅच इज अ स्टार्ट. हो, ड्रीम स्टार्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता बॅटर. पंचांना आधीच दाखवलं की बॅटची मदत मिळाली आहे, बॅटने ही धाव येते, 1 धाव पूर्ण करतोय. प्रामाणिकपणा त्या खेळाडूमध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये तुमचा जर प्रामाणिकपणा असेल ना तर हेच क्रिकेट तुम्हाला शिखरावर, यशाच्या शिखरावर नेऊन ठेवून शकतं. धावसंख्या 1. तुषारजी खातं उघडलंय. येस, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती तर सुरुवात झाली, ती म्हणजे मितेश कडू. परंतु या ठिकाणी दर्पण पुन्हा एकदा त्या स्ट्राईक वरती समित. इथे ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल निघून जाईल का? 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत आणि पाहता पाहता शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय निघून सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय नशिबाचा चौकार. तुषारजी, हा नशिबाचा चौकार म्हणता येणार नाही तर हा मेहनतीचा चौकार आहे. गॅप मध्ये चेंडूला टाकून दिलं होतं आणि गॅप मधून हा चौकार खेचला गेलाय. 4 धावा मिळवतो बॅटर. 4 धावांची त्याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आहे ते 5. अगदी बरोबर वर्णन सुद्धा केलं आपण की थोडीशी साथ मिळाली नशिबाची, परंतु मेहनत होती
80% बॅटरची. सुपर कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता. धावसंख्या 5. पुढील बॉल टाकण्याकरता दर्पण म्हात्रे तयार. एक नामवंत खेळाडू. शॉर्ट बॉल आता मिड ऑफ च्या वरून खेळलं जातं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पळून पूर्ण केली समितने. दुसऱ्या धावा करता तो धावतोय. कदाचित तिसऱ्या धावाचा फायदा होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या या टीमला. DH दत्ताई जुचंद्र टीमने इथे या 3 धाव पळून पूर्ण केल्या. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. जिंकण्याकरता 36 धावांचं टार्गेट होतं. सुरुवात चांगली करतात दोन्ही बॅटर. समित पाटील यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळले गेले आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसात देखील त्यांचा खेळ तितकाच चांगला राहिलेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत समितच्या बॅटमधून 7 धाव वैयक्तिक आल्यात आणि संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 8. परंतु मितेशचं या मॅच मध्ये बॅटिंग लागणं फार महत्वाचं आहे. ऑन साईडला बॉल व्यवस्थित बॅटच्या राडारमध्ये येताना दिसत नाही. एक सिंगल कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी थोडीशी वाईट झाले आणि बॅकअप मिळेल तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. फेकी कुठेतरी चुकीची होती आणि त्याच कारणाचं 2 धावा. संघाची धावसंख्या 10. अति जागरण झालेलं दिसतंय खेळाडूंचं सुद्धा. कारण ISPL अक्षय साटम यांनी जे नाव दिलंय इकडची शिवतेज प्रीमियर लीग तिथे भरपूर खेळाडू त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसले होते पहाटे 6 वाजेपर्यंत आणि आमचे समालोचक सुद्धा तिथे खेळत होते. धावसंख्या धावपळकर 10. लाईव्ह वाल्यांच्या डोळ्यावर तर पूर्णतः अंधाराची पट्टी आले. पुढचा बॉल ऑफ स्टंपर पळून खेळायचं होतं बॅटरला. टायमिंग जरी झालं नसलं तरी कदाचित 2 धाव मिळू शकतात. खराब फिल्डिंग होतोय विनीत आणि त्याच्या सहकार्याची. त्यामुळेच 2 धाव पूर्ण होतात. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 12. अजूनही लढावा लागेल. 12च्या सरासरीनेच धावपळ बनवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 12 धावा धावफटक्यावरती लागल्या गेल्या. संदीप सर आजच्या दिवसात आपण एन्जॉय कसं केलं ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा ज्याप्रमाणे तुम्हाला मानपान दिला गेला संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय कसं केलं? खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मला संधी मिळाली. अक्षय साटम तुमच्यासोबत सुद्धा चांगली संधी मिळाली मला. त्याबद्दल मी आभार मानतोय आणि एन्जॉय भरपूर केलं. तुषार सोनावणे याने खऱ्या अर्थाने आम्हाला आमंत्रण दिले या स्पर्धेमध्ये. ब्रेसर बॉईज तुषार सोनावणे यांचा मनपूर्वक आभार मानतोय. धावसंख्येकडे नजर टाकूया. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 13 आणि त्याच्यानंतर आता 6 बॉल. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धाब्याची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 23. वेळ वाया घालू नका ही विनंती. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि आता मात्र 23 धाबींचं लक्ष असेल. थोडीशी मॅच आता मात्र दूरवर गेलेली आहे संदीप सर. पहिल्या षटकात तर सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर कुठेतरी धावसंख्या जास्त होती आणि त्याच धावसंख्या पाठलाग करत असताना दडपणामध्ये जाणवतोय. परंतु मितेश अजून देखील धावा करू शकतोय. 6 चेंडूत आणि 23 धावा इथून देखील करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं असं म्हणू शकत नाही. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतो संदीप सर. जर त्याला महत्व नसतं जे प्रत्यक्षात घडतं ते आपण बघत असतो. 6 मध्ये 23 ची गरज आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार जाऊ शकतात हा विश्वास त्याला प्राप्त करावा लागेल. ओहो हा वाईट बॉल आहे. त्यामुळेच अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 14. 6 मध्ये पाहिजेत 22 धावा. येस या ठिकाणी जर पाहिले गेले तर व्हाईट बॉल आलाय. 6 मध्ये करायचे 22. विनीत या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईक रेटवरती आहेत मितेश. ऑब्स्टिकच्या बाहेर शफल झाले. पाहिलं आणि पाहतच राहिले आणि यस पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय. आणखीन एक व्हाईट बॉल आणि 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. शक्य असलेलं काम पूर्ण करण्याकरता ताकद लागते आणि अशक्य असलेलं काम पूर्ण करण्यासाठी विश्वास लागतोय. इथे ताकदीचा सुद्धा वापर करावा लागेल कारण जरी अशक्य असं वाटत असेल तरी ते धावा होऊ शकतात. यस अशक्य हे शक्य करतीलच.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, परंतु ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवलंय. क्षेत्ररक्षक आर्यन भोईर चांगला वेगाने थ्रो करतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळतात बॅटरला. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. आता मजा येईल. रंग भरण्याचं काम बॅटर करतात. इक्वेशन आणि सिच्युएशन जर आपण बघितली तर 5 मध्ये पाहिजे 19. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 5 बॉल आणि करायचे आहेत 19 धावा. मॅच कुठल्याही दिशेने फिरू शकते. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर DHG या संघाचं वर्चस्व राहील. परंतु विनीतचं कमबॅक होईल का? इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फील्डर पोहोचत आहे. दर्पण म्हात्रे या मॅचची हवा काढणारी विकेट होती आणि तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये विनीत जाधवने मिळवले. मितेशच्या खेळीला पूर्ण विराम. पहिला धक्का. धावसंख्या 17 आणि 17 हा आकडा अशुभ मानला जातोय संदीप सर, आणि त्याच आकड्यावरती ही सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना शुभ अशुभ असे आकडे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मानलं तर शुभ आहेत, नाहीतर मग अशुभ आहेत. इथे 17 वर पहिला धक्का लागलाय. अजून 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत 19. 4 मध्ये 19. वाटते विश्वास आहे खेळाडूला. एक विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक ब्रिझर बॉईज प्रेझेंट या स्पर्धेमध्ये 2025 मध्ये ज्या गोलंदाजाने साधली तो आता फलंदाजीसाठी येतोय कुणाल पाटील. 4 मध्ये 19. चार चेंडू आणि 19 धाब्यांचं लक्ष. कुणालमध्ये क्षमता आहे या धावा करण्याची, परंतु हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती काही ना काही धावा येणं फार महत्वाची गोष्ट आहे. सिंगल येऊ द्या, षटकार येऊ द्या, चौकार, डबल धावा येऊ द्या, परंतु धावा येणं फार महत्वाची गोष्ट ही मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. कुणाल पाटील ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर विनीत जाधव तयार होत असताना षटकातील पुढचा बॉल. यावेळेला जर पाहिले गेले तर मिस झालेत. प्ले अँड मिस. मॅच मध्ये आता मात्र पूर्णपूर पकड बनवलं असं म्हणावं लागेल. ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने, कारण की ज्याप्रमाणे हा डॉट बॉल आलाय तर मॅच वरती कमबॅक केले. कर्णधार विशाल पाटील खुश दिसत आहेत. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. 3 मध्ये 19 ची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये पारड जाड होऊ शकते. प्रशांत मात्रे हे सुद्धा खुश होत आहेत. दर्शन मात्रे ओहो, इथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 18 वर. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. 2 मध्ये पाहिजेत 18 धाबा. मॅच संपल्या लगेचच 2 पंच आपल्यापर्यंत पोहोचतील. हा मॅच संपता लगेचच 2 टीम्स आहेत त्याने उतरायचं आहे, हे लक्षात घ्या. 2 मध्ये पाहिजेत आता 18 धाबा. अक्षय साटम या ठिकाणी उपस्थित आहेत. ओहो, अक्षय साटम यांचीच टीम असेलच पुढच्या मॅच मध्ये. परंतु इथे काय पटका किती धावन करता गेला. 1च धाव मिळेल बॅटरला. पराभवाचा अंतर कमी झालंय. 1 गडी बाद 19. JTC लाईव्हचे प्रोप्रायटर सुद्धा खुश होत आहेत ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. कल्पेश हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळत आहेत शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन झालंय आणि हा दुसरा धक्का. 2 षटकांची समाप्ती. 19 धावांवर 2 गडी बाद झालेत आणि याच बरोबर मॅच जिंकलाय. 17 धावेनिशी हा मॅच जिंकलाय बाव्या 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन बाव्या 11 टीम. फायनल मध्ये थेट दिमाखात प्रवेश केलाय बाव्या 11 जुचंद्र टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. आणि घाई करा लगेचच. त्याचबरोबर मॅन ऑफ